नमस्कार मित्रांनो, स्नेक सेवर शिवानी ह्या चॅनलवरती आपलं स्वागत. आणि मी त्याच्यावरती बोलतो. शिवानीचे व्हिडिओ आपण बघत असतात आणि त्यात आम्ही गर्भवती असताना कित्येक साप शिवानीने पकडलं आणि त्यातला कोणताही साप आंधळा झालेला बघितला नाही, यापूर्वीही बघितला नाही. आता ते व्हिडिओ तो तुम्ही बघितला आणि शिवानी असं म्हणत होती की आमचं बाई आंबाला झाल्यानंतर मी दाखवेन की ती जीभ वगैरे सापासारखं बाहेर काढते का. चुकीचं आहे, लक्षात घ्या. सांगतोय म्हणून नव्हे, तुम्ही पुरावा दिल्यानंतर ते मान्य करावं. त्याचबरोबर लोक म्हणतात की नजर लागू नये, त्याला तुम्ही फोटो टाकता का, व्हिडिओ काढता का, असंही विचारलं जात आहे. काजळ लावलं जात आहे. डॉक्टरांना जर विचारलं त्यांनी काजळ लावू नका म्हणतात. शिवानी त्याविषयी बोलेल आणि तिला काय वाटलं सांगेल. सर्वात प्रथम म्हणजे एक व्हिडिओ जो मी चोरीच्या दिवशी साप पकडला होता तो फार व्हायरल झाला आहे तुमच्या सपोर्टमुळे. त्याला जास्तीत जास्त निगेटिव्ह कमेंट काय आलेत की मॅडम तुम्ही का पकडला, तुम्ही तुमची मुलाची तरी काळजी घ्या, पोटातलं मूल मग जीभ काढतं वगैरे, हे सगळ्या अशा कमेंट्स होत्या. तर त्यालाच एक उत्तर म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. बघू शकता तसं काही नसतं आहे. जवळून दाखवायचा प्रयत्न करेल. हे बघा, जीभ वगैरे काय काढत नाही, बाळ नॉर्मल आहे. आणि जरी चुकून जरी काढलं असतं बाळानं जीभ तर त्याला एक सायंटिफिक रिझन झालं असतं. भरपूर मुलं अशी नॅचरली जीभ बाहेर काढतात किंवा अशी लाळ गळते, ती नॅचरली त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतात. त्याचा अर्थ हा नाही. डॉक्टर असं काय सांगत नाही, लक्षात घ्या. आता काही लोक असं म्हणतात की पुढे होणार आहे, त्यातून तुम्ही बाहेर निघा, लक्षात घ्या. 6 महिन्यांना येईल किंवा वर्षांना जीभ काढला असं सुद्धा भरपूर लोक आता कमेंट करतील. याच्या अगोदरही आम्ही व्हिडिओ बनवलेत. ते गर्भवती महिलांना, स्त्रियांना, अगदी शिक्षकांना सुद्धा हा अंधश्रद्धा गैरसमज असल्यामुळे त्यांनाही आम्हाला प्रबोधन करावं लागलं. चांगले शिकलेले लोक सुद्धा या अंधश्रद्धेत बुडलेत. त्यामुळे याचं नुकसानही होत असतं. नुकसान आहे, त्यामुळे नुकसान आहे. कुठल्या बंधू बाबाकडे जा, त्याची शांती करा, हे सगळं मग पर्याय करावे लागतात आणि त्यांना मग लाखो रुपये खर्च करतात लोक. तर असं करू नका. असं काय होणार नाही. तुमच्या डोळ्याने दिसतंय, तुमच्या बुद्धीला विवेकाला पडतंय, त्यासाठी तुम्ही अंधश्रद्धा दूर कराव्यात. ह्या व्हिडिओतून तो आमचा सांगण्याचा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.